शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान आत्मसात करता आले पाहिजेत आणि त्यातून तो भविष्यकाळात सक्षम नागरिक बनला पाहिजे। या उद्देशाने नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या आनंद सोहळ्याचा विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांनी आनंद घेतला। या मेळाव्यात हजारोंची उलाढाल झाली। या आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी चविष्ट आणि चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते। स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची विक्री, खरेदी आणि विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद शिक्षकांनी आणि मुलांनी लुटला। इयत्ता 5वी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 250 विद्यार्थ्यांनी 70 ते 72 स्टॉल लावले होते। यात खाद्यपदार्थांसोबतच भाजीपाला, गावरान बोरं, पेरू, लिंबू असा रानमेवा विद्यार्थ्यांनी आपल्या शेतातून विक्रीसाठी आणला होता। विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी यांच्यासोबतच शेजारील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थीही या मेळाव्यात खरेदीसाठी आले होते। शाळेचे प्राचार्य संपतराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक शांताराम नवले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक वर्षा बोठे यांनी या मेळाव्याचे नियोजन केले होते। त्यांना प्राध्यापक सुनीता खोसे, प्राध्यापक वर्षा पवार यांच्यासह अन्य शिक्षकांनी सहाय्य केले। सकाळी मान्यवरांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हा मेळावा सुरू होता। विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताणतणाव दूर करून विरंगुळा मिळावा आणि त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देता यावा या उद्देशाने दरवर्षी आनंद मेळाव्याचे आयोजन केले जाते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। या संदर्भात वर्षा बोठे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि SG नवले पर्यवेक्षक यांनी अधिक माहिती दिली। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विद्यालयामध्ये अनेक सहशालेय उपक्रम राबवले जातात। त्यामध्येच बाल आनंद मेळावा एक आहे। याचा मुख्य उद्देश म्हणजे दैनंदिन अभ्यासाचा ताण थोडासा दूर व्हावा आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान पण व्हावं, त्यातून त्यांना आनंद मिळावा हा आहे। त्याच हेतूने आमच्या विद्यालयामध्ये आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते। जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांनी या आनंद मेळाव्यामध्ये विक्रेत्याची भूमिका केली आणि जवळजवळ 70-80 स्टॉल त्यांनी लावले होते। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तर विक्रेत्याची आणि ग्राहकाची भूमिका केलीच, पण गावातील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे पालकही या खरेदी आनंद मेळाव्यामध्ये सहभागी झाले होते। तसेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिकाही बाल आनंद मेळाव्यामध्ये ग्राहक म्हणून आले होते। त्यांनीही या आनंद मेळाव्याचा आनंद लुटला। धन्यवाद। विद्यालय सारोळा कासार आयोजित बाल आनंद मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलं आहे। विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये किंवा भविष्यामध्ये पुढे जाऊन व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावं हा या बाल आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे। विद्यार्थ्यांनी जवळजवळ 70 ते 80 स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत। विद्यालयाने या बाल आनंद मेळाव्याचा वेळ सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत ठेवला आहे। त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या विक्रीय वस्तू, भाजीपाला असेल, बोरं असतील, पेरू असेल किंवा ओली भेळ असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू त्या ठिकाणी ज्या बाजारामध्ये विकल्या जातात त्या या ठिकाणी ठेवल्या। आम्ही पाहणी करत असताना असं आढळून आलं, विक्रेते आणि खरेदी करणारे दोन्ही त्या ठिकाणी आम्हाला दिसले। आज घरच्यांचा जो काही त्यांचा अनुभव असेल, आपल्या आईवडिलांचा, त्यांच्याबरोबर फिरत असताना तो अनुभव वापरून खरेदी करणारा वस्तू कमीत कमी भावामध्ये कशी मिळेल आणि विक्रेता करणारा आपली वस्तू जास्तीत जास्त किमतीला कशी जाईल अशा प्रकारचं व्यवहार ज्ञान या दोन्ही खरेदी विक्री करणारे ग्राहक आणि विक्रेते विद्यार्थ्यांनी त्यांचं त्या ठिकाणी खरेदी करणारा आणि विक्री करणारा असं रूप त्या ठिकाणी धारण केलं होतं। या बाल आनंद मेळाव्याचा उद्देश विद्यार्थ्यांना अनुभव यावा, त्यातून विक्रय कौशल्य निर्माण व्हावं हा या ठिकाणी होता। त्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, सेवाकृंड यांनी अतिशय हिरारीने भाग घेतला। आमचे विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री काळे साहेब यांनी आम्हा सर्वांना या बाल आनंद मेळाव्याबद्दल मार्गदर्शन केलं। धन्यवाद। तेच बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।